सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला तालुक्यातील धुळगाव येथे निराधार महिलेच्या शासनमान्य घरकुल बांधकामाला विरोध करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके यांच्यासह कुटुंबातील 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी मुख्य संशयित पांडुरंग शेळके व त्याच्या 2 भावांना अटक केली आहे। मीराबाई मगन जाधव या निराधार महिलेला घरकुल मंजूर झाले होते। त्यांनी खोदकाम सुरू केले असता पत्रकार व तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके यांनी कुटुंबियांचा येऊन शिवीगाळ व मारहाण केली। या प्रकरणी येवला ग्रामीण पोलीस भारतीय न्याय संहिता BNS 2013 अन्वये कलम 190, 191, 115(2), 352 व 351 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सत्ताधारी पक्षाचेच पदाधिकारी गरिबांवर अन्याय करत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। पुढील तपास पोलीस करीत आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/5/2026 रोजी धुळगाव येथे घर बांधणीच्या जागेवरनं 2 गटामध्ये वाद होता। त्या अनुषंगाने CR नंबर 225 व CR नंबर 226 असे 2 राईटचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्यामध्ये आपण काल टोटल 10 आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टासमोर हजर करतो। मीराबाई मगन जाधव आणि मला माझं घरकुल आलेलं आहे। माझ्या घरकुलमुळे मी गाम लोक सब लोक मला सहकार दिलं आणि त्याच्यामुळे ते दुसरं लोक मला त्रास देऊ राहिला, मला मारामारी करू राहिला। मी तिथे सामान टाकायला गेली घराचा, तो बी त्याने मला त्रास दिला आणि सगळं बाया मारायला धावला। आम्हाला त्याचं काय करावं आणि सहकार माझा गाव लोकांचा भाऊ हे ते मला लई साथ देऊ राहिला आणि मला साथ देऊ राहिला। त्याच्याबद्दल ते लोकांनी जेलमध्ये टाकला। त्यानं मला काय करावं ते सहकार देतं त्याच्यामुळे मी तिला काय साथ देऊ, मला तकलीफ देऊ राहिला। तकलीफ देता वालू सडके लता वालू सडके पांडुराम सडके ते मला लई त्रास देऊ राहिला, तकलीफ अजिबात घर बांधून देऊ राहिला, ते सामान सुद्धा टाकून देऊ राहिला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारी, येवला।